नमस्कार सगळ्यांना, मी योगेश लोंढे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो नवीन ब्लॉगमध्ये। आज विषय काय माहिती आहे का, आपला पक्षी आज झालेला आहे 34 दिवसाचा डॉटा। आणि 34 दिवसाचं काल वजन घेतलेलं आहे कंपनीच्या सुपरवायझरनी। तर त्याला साईज 3 काटे घेतले, त्याने 4 काटे घेतले, 2 पोलोट्रेनमध्ये 4 काटे घेतले। तर 4ही काट्यांचं ॲव्हरेज त्याला आलेले 2300 साईज। किती 34 दिवसाला आपण 2300 साईजचा ओव्हरऑल दिलेला आहे त्यांना। आपलं टार्गेट आहे की 40 दिवसाला आपण 2600 प्लस द्यायची साईज त्यामुळे। कंपनी नवीन आहे, असा माझा टार्गेट आहे की 40 दिवसाला 2600 साईज द्यायची। तर आपण काय काय एक्सपेरिमेंट केलेले आहेत मागं, ते तुम्हाला मी सगळे सांगितलेले आहेत आणि ते तुम्ही फॉलो करा। माझ्या मागचे व्हिडिओ बघा या लॉटच्या। आपण काय लाईव्ह जे काय चालतं ते लाईव्ह असतं आपलं काय मागं पुढं कोणत्या गोष्टी नसतात। त्यामुळे तुम्ही मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण जे काय देणार ते गॅरंटेड देणार आहे, तुम्हालाही माहिती आहे। त्यामुळं मला सांगायचं एवढंच, टेस्ट व्यवस्थित करा आणि एकदम टापटीप काम ठेवा, जिथल्या तिथं काम पाहिजे। कारण काय खाद्याच्या बॅगा मोकळ्या, म्हणजे जे काही बॅग शिल्लक राहते खाद्य टाकलं त्या बॅगा इकडं तिकडं व्यस्त पडलेल्या नाही का, पाण्याच्या भांड्याखाली तिथं चिखल साचलेला, हे असली कामं नाही करायची। काम एकदम प्रॉपर करा। पावसाळा चालू आहे, अजून काय एवढा पावसाळा संपला असं म्हणता येणार नाही, आता परतीचा पाऊस चालू होणार आहे। त्यामुळे काळजी घ्या, वादळ वारा राहणार, कडाक्याच्या विजा राहणार नाही का। मोठा पक्षी असेल, ज्यांची कोणाचे 2700, 2800, 2900 साईज असेल, त्यांनी पक्ष्यांची काळजी घ्या। कसं होतं, ढग वाजले, पक्षी गपकेन डाचकला तर पक्ष्यांना अटॅक येण्याचे प्रमाण वाढू शकतो, त्यामुळे तेही तुम्ही काळजी घ्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यासारखा आता असा पक्षी निरोगी सांभाळा। आपण चालू टाकतो, आपण काय असं फेक वस्तू देत नाही। मेन म्हणजे आता काल मी वजन घेताना प्रत्यक्षात नव्हतं, मेन माहिती त्यांनी आता मी नसल्यामुळं, नाही तर मी तुम्हाला सांगितलं असतं, डायरेक्ट लाईव्ह दाखवलं असतं की वजन किती आले किती नाही। पण मी नव्हतो काल, त्यांनी मला फोन करून सांगितलं। काल मी शेडवर अवेलेबल नव्हतो, मला थोडं कोर्टात काम होतं। तर विषय असा आहे, दुसरी गोष्ट सांगायची ही की आपण जे काही एक्सपेरिमेंट केले ते एकदम सगळे यशस्वी गेलेत, आणि ह्यावेळेस आपण सगळ्यात कमी एक्सपेरिमेंट केलेले आहेत। आता फक्त आपण पक्षी आपला जायला 5-6 दिवस राहिलेले आहेत, त्यामुळे आपण परत एकदा ब्रोटन आणि लिव्हॉलचं मिक्स हात देणार आहे पक्ष्यांना प्यायला ड्रिंकर डोसमधून। वरच्या टाकीत मी शक्यतो औषध टाकत नाही, मी जे काय औषध देतो ते ड्रिंकरला देतो, त्यामुळं माझे औषधाचा इफेक्टही होतो। त्यामुळं मी ड्रिंकरला देण्याचं प्रेफर करतो। तुम्ही मते की ड्रिंकरला द्यावा, जेणेकरून पक्ष्यांच्या जीवाला ते लगेच लागतं त्या बॉडीला। तर असं विषय, आता मी ब्रॉटन आणि लिव्हॉल देणार आहे अजून थोडंसं बॉडी ग्रोथ होण्यासाठी। पण काय झालेलं आहे, प्रॉब्लेम असा आता पोल्ट्रीला तयार झाला आहे की नेमकं पक्षी आपला गारठ्यात वाढलेला आहे, आणि पक्षी आता नेमकं काय झालेलं आहे, पितृ पंधरवडा चालू झालेला आहे, नेमका पाऊस उघडला, त्यामुळे हीट वाढली। त्यामुळे आता थोडंसं 7-8-10 मला मॉर्टलिटी आता माझ्या शेडमध्ये दिसायला लागलेली अटॅकची, बाकी काहीच नाही आहे। ते खरं सांगायचं आपलं काम असते। त्यामुळं जर तुमच्या इथे तर हिमसी म्हणून कंपनीची पावडर आहे, त्याचा व्हिडिओ बघा आपल्याकडे, तेही तुम्हाला भेटेल व्हिडिओ मिळायला। तिचा तुम्ही वापर करू शकता। आता थोडंसं जर टेम्परेचर जास्त वाटत असेल तुमच्या पोल्ट्रीला, ज्यांच्या इथं ढगाळ वातावरण असेल त्यांनी काय काळजी करायची गरज नाही, आणि पाऊस असेल तर उत्तमच आहे। आता काय पक्षी जाण्याच्या स्थितीत असेल ज्याचं त्याला काही टेन्शन नाही। त्यामुळे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, बेल आयकॉन दाबायला तर त्याच्यावर नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।